जे हे पहिलं मार्केट क्रॉफेड आणि ह्याच्यानंतर पुण्यात आणि मुंबईत बांधलं गेलं. हा गोवा मानकुर आहे. सिंधू हा आंबा नाही कधी खाल्ले मी. तू जर युरोपमध्ये गेला हा तर हा आंबा जास्त खाल्ला जातो. आणि इकडचे बहुतेक सडे हे लॅटराइट प्लॅटूचे आहेत, म्हणजे चिऱ्याचे, आणि त्याच्यावर आंब्याच्या बाग आहेत सगळ्यांच्या. अच्छा, तिथे फार सुंदर आंबा बनतो मग त्या लॅटरल प्लॅटू मध्ये. मित्रांनो हा आहे वनराज प्रजातीचा आंबा. शुभ सकाळ मित्रांनो, मराठी ट्रॅव्हलरमध्ये तुमचं पुनश्च स्वागत. आपण आहोत मांगर होमस्टेमध्ये. काल रात्री ते 9 वाजता पोचलो आणि रात्रीचं जेवण केलं. खूप चविष्ट आणि स्वादिष्ट जेवण होतं. पातोळ्या तर खूप एक नंबर होत्या आणि जोडीला आंबा. तर खूप मजा आली काल रात्री जेवणाला. आणि आता सकाळी इकडे वातावरण एवढं सुंदर आहे. सकाळी उठून पक्ष्यांचा किलबिलाटणी आवाज, खूप मन प्रसन्न झालं. आणि रात्री थोडा वेळ बाहेर देखील झोपलो होतो त्याच्या अंगणामध्ये. आता आम्ही बाळूदादाबरोबर चाललो आहे मच्छी मार्केटमध्ये. रापण पाहायला भेटलं तर खूप आनंदच होईल. बघूया पाहायला मिळतं आहे का, कारण का रापण मी देखील पाहिलं नाही आहे. तर ते देखील पाहायला भेटेल तर बघूया. आंबे असतात. हे बंदर आहे वेंगुर्ला. अच्छा, तिथे संध्याकाळी येतात ट्रॉलर घेऊन मासे. हां, इथे छोट्या होडी येतात आणि इथे बाकीच्या गावांमधले येतात मग सगळे होडी मासे त्यांना काय मिळालं. मी आता आलो वेंगुर्ल्याच्या बंदरावर. तो आहे वेंगुर्ल्याचा बंदर, जिथे ट्रॉलीने मासे येतात मोठ्या ट्रॉला घेऊन. आणि या इथे छोटे मच्छीमार मासेमारी करून येतात. बांगडी आहेत ना, लहान बांगड, बांगडून म्हणतात. कसे ते अरे अरे ते मोठे बांगडे बरं. कसे ते
किती जोडू 100च घ्या. बढिया गाव आहे. मागणे सवनाळे कसे हो? सवनाळे बघूया आणि थोडेसे सवनाळे घेऊया. सवनाळे म्हणजे सिल्वर फिश म्हणतात. अच्छा. चवीला मस्त असतं. कधी पण छान होते. धोडकरी कसे आहे हो? वाटो कसं होतो? कसं होती? हां द्या धोडकरी द्या. धोडकरी म्हणजे हा बा हा हा गुंबी काढा बघूया. सुटे आहेत ना थोडे. गुगल पे असा सुटे आहेत 500चे. काढून तरी ठेवा बघूया. तुझ्याकडे ॲड्रेस सुटे मी नाही आणली कॅश. जाऊ दे नको काढू नका. कारण ना सुट्टी नाही आहेत माझ्याकडे. बरोबर नाही जाय आहेत त्यांच्याकडे सुट्टे बोलते. आमचे भाऊ बंद आहेत. हो काय? हो कसलो हा वेगळाच कुठला आहे तो? एकच द्या तर 100चे ते टाकू. तो देतो मी ते देतोय त्याच्याकडे पैसे. ह्याच्यात टाका ह्याच्यात टाका. काय बोलला मासा आहे? धोडकर जो मगाशी घेतलं तू. हा बाजूक होते ते कमी पडतील ना अजून माझे कारले ते टाक. कारले घेऊया ना. कारले खूप आवडतं. त्याच्यात तेलात ते भाजायचे. त्याच्याच तेलामध्ये त्याच्यात तेल सुटतं आणि तब्येतीसाठी बेस्ट आहे. अच्छा. थंड तेल असतं आणि ते तब्येतीसाठी एक नंबर आहे. अच्छा. आपण कॉन्ड्युअर ऑइल खातो बघ ते कॉन्ड्युअर ऑइल. सर्डाईन फिश काहीतरी नाव आहे त्याचं. अच्छा. तो हे मार्केट ना 1876ची बांधणी आहे. सर प्रॉफिट यांनी बांधलेला आणि हे 1876 म्हणजे हे पहिलं मार्केट प्रॉफिट. आणि ह्याच्यानंतर पुण्यात आणि मुंबईत बांधलं गेलं. प्रॉफिट मार्केट बोलतात ते म्हणजे ह्याची संकल्पना. हे बघ इथे लिहिलं म्हणजे सगळा बाजार एकत्र. अच्छा. हे बघ 1876 स्थापना आहे बघ. बिल्डिंग वगैरे अजून आहे तसंच ठेवलं त्यांनी. अच्छा. हे त्यांनी नंतर मला वाटते बांधल्यासारखं वाटतं. नाही हे तेच आहे तसंच आहे. हो सिमेंटचं आहे. सिमेंट सोन्याचं होतं त्यांनी फक्त रंगरंगोटी केली आहे.
किल्ले म्हणजे इथे नगर परिषद होती आधी? हो, नगर परिषद पूर्वीपासून नगर परिषद आहे. म्हणजे इथे नगर परिषद आहे आतमध्ये? हो. नाही. ह्याच्यामध्ये बिल्डिंग आहे नगर परिषदेची? हो. आता त्याची शिफ्ट इथे गेलाय. आता तिथे नाही हा 2 भाग होते ना. हां. ते आता हे जो दुकानं उघडतील वेंगुर्ल्यामध्ये स्लो उघडतात सगळे. 10 वाजता. लवकर कोण नाही उघडत. 10 वाजता सगळा बाजार भरतो, गर्दी असते. सेम क्रॉफर्ड मार्केट होतं ना, सेम तसंच आहे. म्हणजे पहिलं हे त्यानंतर कलकत्ता आणि मुंबईत बांधलं गेलं. अच्छा. पुन्हा सुरुवात त्यांनी पहिली इथे झाली. इथे प्रत्येकाची जागा ना, म्हणजे इथे ठराविक चपलांच्या जागा, भुशारी, मासे. इथे बाजूला मासे मार्केट होतं, तिथे त्याने आता मोठं बांधलं. इथे भाजी मार्केट, अशी त्यांची रचना. फळ मार्केट, फुल मार्केट, म्हणजे सगळं एकत्र संकल्पना ती पुन्हा सुरू झाली याची, या पुन्हा सुरू झाली. बरोबर. हे त्यांनी हे ढाकलंय का, निवडणूक आहे म्हणून? त्यांची नावं आहेत ना. इथे वरती सभागृह आहे, वेंगुर्ल्याची माहिती देतात. आता ते बंद आहे. वरती सभागृहात माहिती सांगतात. चल जावं आता. तिकडे ते पोर्तुगीज स्टाईल चर्च मेमोरियल हॉस्पिटल होतं चर्च. 1912 मध्ये स्थापन आहे. 1912ला स्थापन झाली शाळा. कोल्हापूर चर्च काउन्सिल. थोडासा टाइम आहे का पाणी आहे. एक मिनिट. मगर आढळून आले इथे नाही मगर. ते लिहिले तिथे त्यांनी. हे काय आल्याने सावधगिरी बाळगा. नाही पण इथे घाबरोड आहे. इथे मगर गाडी बंद कर. हा आहे निशाण तलाव. या तलावातील पाण्याने पूर्ण वेंगुर्ला शहराला पाणी पुरवठा होतो. हा एकदम सुरुवातीला छोटा तलाव होता. हां. आणि आटायचं तेव्हा इकडनं असे आम्ही चालत, म्हणजे आमच्या घराकडनं चालत वेंगुर्ल्यात जायचो. डोक्यावर फणस वगैरे आजी इथून ना. हा, आजी सोबत इथनच क्रॉस करायचं, डेगे बाजूने असं बाजूबाजूने. आणि मग इथनं वेंगुर्ल्यात जायचं आजी बरोबर. आता तर चेंज झालं, आता सगळ्यांकडे गाड्या आल्या. साक्षरतेचं प्रमाण कमी. सकाळी आम्ही काढून पाहिलं. अरे यार बस चालय. मी पण खाऊन नव्हती त्या दिवशी, थोडी खाल्ली. घे तू काढ. हातात डिंका लागा, असं डायरेक्ट तोंडात ठेवा. घे का. झाली सुरू. बापरे. क्या बात आहे. हा सगळा डोंगराचा वरचा भाग असतो ना, तो चिऱ्या दगडाचा असतो. डोंगराच्या ना आपण आता कुठे माहिती आहे, लॅटराइट प्लॅटूवर, म्हणजे चिऱ्याचा माथा, डोंगराचा माथा सपाट असतो आणि ते असा चिरा असतो सगळीकडे. त्याला म्हणतात आम्ही सडा म्हणतो. जो डोंगराचा माथा सपाट आहे त्याला सडा म्हटलं जातं. आणि इकडचे बहुतेक सडे लॅटराइट प्लॅटूचे आहेत, म्हणजे चिऱ्याचे. आणि त्याच्यावर आंब्याच्या बाग आहेत सगळ्यांच्या. तिथे फार सुंदर आंबा बनतो मग त्या लॅटराइट प्लॅटूमध्ये. सिंधुदुर्गातला जांभा दगड तो आणि हा वेगळा आहे? नाही, सेम सगळीकडे सिंधुदुर्गात
जांभा दगड सेम असतो. हां इवन आपण आंबोलीच्या चौकुळ भागात फिरलो हां तरी तिथे जांभा दगडच आहे, बेसॉल्ट नाही आहे. त्यांचे प्लॅटू सुद्धा जांभा दगडाचेच आहेत. मग जांभा दगड आणि चिरा याच्यामध्ये फरक काय? नाही, एकच जांभा दगडच. जांभा दगडाचे पीस काढतात, तुकडे काढतात आणि बांधकामाला वापरतात, तेव्हा ते चिरा म्हटलं जातो त्यांना. जे जांभा दगडाच्या विटा त्यांना चिरा म्हणतात. अरे वा, आंबा दगड. हा गोवा मानपूर आहे. हा गोवा मानपूर आहे. गोवा मानपूरचा आंबा जबरदस्त. जबरदस्त. आता आपण खाऊ फोडून. हा गोवा मानपूर आहे. हा, आणि गोवा मानपूर झाडावरचा अप्रतिम. म्हणजे झाडावरनं पिका हा एक नंबर असतो गोवा मानपूर. अच्छा. इथे थोडंसं हे होतं, खराब होतं, पण हा बेस्ट आंबा. आपण दाखवतो आता, कापून दाखवतो. गोवा मानपूर केशर आहे का बघूया. त्याचं झाड बघितलेलं मी आधी बापटांकडे, पण आंबा नव्हतं बघितलं. पहिल्यांदा आंबा बघायला भेटला. फणसं लागलीत मस्तपैकी. तर आता आपण आलो बालूदादाच्या आमराईमध्ये फेरफटका मारायला. त्याला पण थोडी राखण करायची आहे, म्हणून तो देखील आलाय जोडीला. ही विहीर आहे वाटतं. पाणी साठवण्यासाठी गेलेलं. अच्छा. पाणी नसतं ना. हा केशर पण मस्त पिकलेला. हां आहे, पिकला केशर आंबा. हा फेवरेट आहे माझा. तर हे तिन्ही कापून घरी खा. तो पण पिकलेला आहे. माकडं नाही. सध्या लेंडी टाकायचं काम चालू आहे. ह्याला टाकलं नाहीये. लेंडी म्हणजे ती रे बोकडाची खत म्हणून. खत ते दिसते ना, बोकडाची दिसते. मध्ये विकत घ्यावी लागते. इथे धनगरा आहेत ना, त्यांच्याकडनं आणतो ते टाकतो. हा पण हा सिंधू आंबा. सिंधू. एकदम पारी आतमध्ये बाटा एकदम चप्पट असतो थोडासा. हा आंबा नाही कधी खाल्ला मी. बेस्ट. सगळेच आंबे बेस्ट असतात रे. रत्न एक आहे तो, हे गरजे झाले का. तर मित्रांनो, आपल्या गुहागर ट्रिपवाल्या व्लॉगमध्ये गुलमोहर रिसॉर्टच्या, त्यामध्ये आपण तुम्हाला गोवा मानपूर या आंब्याच्या प्रजातीचं झाड दाखवलं होतं. आणि आज आपल्याला तो आंबा पाहायला भेटला आहे. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमधनं पहा. त्या पार्टचा मी लिंक खाली देतो. अच्छा, त्यासाठी आम्ही विचार करू ॲटम बॉम्ब का खिशात आहे. मी मागाशी बघितला होता. म्हणजे ह्या आवाजाने माकडं धूम. खतरनाक काम आहे. माकडांना पळवण्यासाठी ॲटम बॉम्ब लावायचं काम आहे चालू. पाला. म्हणजे ती येणार नाही लवकर. मध्ये आवाजाने येणार नाहीत ते. नाही. टॉमी ॲटकिन्स म्हणून एक झाड लावलंय. टॉमी ॲटकिन्स. हे कसलं झाड आहे? आंब्याचं झाड आहे. दाखव मला. हे पहिल्यांदा ऐकलेल्या गोष्टी आहेत काही. टॉमी ॲटकिन्स. टॉमी ॲटकिन्स. अच्छा, शास्त्रज्ञ होता का? नाही, मग परदेशातलं झाड आहे. युरोपमध्ये खूप आंबा खाल्ला जातो. ओके. इथे 17-18 आंबे होते, कोणी नेले, एकच राहिलाय. आता बघूया आहे का. तू जर युरोपमध्ये गेला तर हा आंबा जास्त खाल्ला जातो, किंवा एक्सपोर्ट, किंवा त्यांना हा आवडतो. टॉमी ॲटकिन्स. आपलं ते मी सांगितलं ना विद्यापीठ कोकण कृषी, मग अशा वेंगुर्ला आंबा संशोधन, फळ संशोधन केंद्र, तिथनंच आणलेलं. हे वाटतं थोडासा.
म्हणजे तू लावलास का त्यांनी कोण तू लावलं? विकत आणलं तिकडे. ती जागा तुझीच आहे? ही माझी जागा आहे, तिथे बाग आहे आतमध्ये. हा हा अरे आंबा पण लागलाय. एकच राहिलाय टॉमी ॲटकिन्स प्रजातीचा आंबा. याला खूप मागणी आहे आणि याला इथे नाहीये, आपल्याकडे नाहीये आणि युरोपवाले खातात. याची किंमत जास्त आहे. नाही ह्याची नाही, तो वेगळा, तो जपानचा आंबा. त्याचं नाव काय? त्याचं नाव काहीतरी आहे. हा टॉमी ॲटकिन्स युरोपमध्ये खातात आणि ह्याची चव ना पचपचीत आहे, ना गोड ना आंबट, असा मिक्स आहे आणि त्यांना तशी आवडते म्हणून ते हाच जास्त तिथे चालतो. युरोपवाल्याला गोड नाही चालत, जास्त गोड नाही चालत. मित्रांनो, हा आहे वनराज प्रजातीचा आंबा. वनराज ही एक भारतीय प्रजात आहे आंब्याची. चानिवडा. याचा उपयोग काय? आपण ह्याच्यासाठी प्लेट्स बनवून घेऊया. अच्छा, धुवायची. नाश्त्याला प्लेट्स लागतील ना रे. कीटकांनी खाल्ली वाटतं. हां चालतील ते 2 घ्यायचे, कळला? खाल्लेले 2 घेतले ना असे एकत्र करून, हां ते काम होऊन जाणार. हे 2 आहेत ना, फाटलेले 2 एकत्र करायचे. हे बघ असे 2 एकत्र करून घ्यायचं. कोणता? तो समोरचा ग्रीन. समोर हा तो कोवळा आहे. जाड थोडंसं थिक जाड पाहिजे. तो कोवळा असला की ना पातळ असतात. तर ही होती बाळूदादा बरोबर अनुभवलेली सकाळ. पुढच्या व्हिडिओमध्ये बाळूदादा आपल्याला त्याच्या वावरामध्ये ट्रेलसाठी घेऊन जाणार आहे. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा.